सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या महानगरपालिकेत अखेर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांची युती अधिकृतपणे जाहीर झाली असून या युतीकडून महापौर पदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदुम यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सूर्यवंशी आणि मगदुम यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदावरील निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले। या निर्णयाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकमताने युतीचा निर्णय घेत उमेदवारावर शिक्कामोर्तब केले। यानंतर महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदुम यांनी महापालिकेत नगरसचिव अशोक माणकापुरे यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपा राष्ट्रवादीच्या या युतीमुळे सांगली महापालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे स्पष्ट झाले असून बिनविरोध निवडीमुळे युतीची ताकद अधोरेखित झाली आहे। या घडामोडीमुळे शहराच्या राजकारणाला महत्त्वाचे वळण लाभले आहे। आज आम्ही महापौरसाठी भारतीय जनता पार्टीनं माझा नाव देऊन माझा आज अर्ज भरला होता आणि उपमहापौरसाठी राष्ट्रवादीकडनं गजानन मगदुम यांचा अर्ज भरला होता आणि आज काँग्रेसनं अर्ज न भरता इलेक्शन बिनविरोध केलेले आहे आणि या आमच्या निवडी आता ऑफिशियली 10 तारखेला होतील, पण आज बिनविरोध आमच्या दोघांच्या निवडी झालेल्या आहेत आणि या सर्वाचं श्रेय भारतीय जनता पार्टी, अजितदादा गट, राष्ट्रवादी, शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी आपली शरद पवार गट आणि काँग्रेस सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो की एक चांगल्या काम करणाऱ्या युवकाला तुम्ही बिनविरोध करून महापौर पदाची संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच सांगलीकरांच्या सेवेसाठी आम्ही नक्कीच सोनं करू। इथून पुढचं सर्व आम्ही जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सर्व काळ आमचा हा सांगली, मिरज, कुपवाडच्या जनतेसाठीच असेल। त्यांची भागातली कामं असतील, त्यांच्या विकासाचं काय विजन असेल, आमच्या पार्टीचं जे विकासाचं विजन आहे ते सगळंच आम्ही घेऊन इथून पुढं सगळीजण चांगल्या पद्धतीनं सर्वसमावेशक महापालिका करू आणि सर्वांनाच त्याचा नागरिकांना लाभ मिळेल, सर्व पक्षांच्या नगरसेवकांना लाभ मिळेल अशा पद्धतीचं विकासाचं धोरणात्मक आम्ही काम करू। आज महापौर उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही एकत्र मिळून आज अर्ज भरला होता महापौर उपमहापौरसाठी। तर प्रथमतः बिनविरोध निवड झाल्यामुळं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी सर्वच पार्टी यांनी बिनविरोध केलं। हे राज्याला दाखवून दिलं की बाबा सांगलीकर एक चांगलं काहीतरी घडवू शकतात, हे उदाहरण सांगलीचं आहे। विकासासाठी सर्व पक्षांनी तुम्हाला साथ दिली, विकास करण्यासाठी सर्व पक्षांनी आम्हाला साथ दिली, सांगली, मिरज, कुपवाडचं काम करायची संधी दिली आम्हाला। त्याच्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू। विकास करताना तुम्ही म्हणजे काँग्रेस असा काय भेदभाव राहणार काय? काँग्रेस, राष्ट्रवादी कुठला पक्ष असं भेदभाव न मागता जनता आपली जनता जनार्दन आहे, त्या जनतेचं सेवा करायसाठी आम्हाला त्यांनी निवडून दिले, ते आम्ही प्रामाणिकपणे काम करतो।